सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आंदोलनाचा दिवस. देशातील संघटित असंघटित कामगारांच्या संपात सांगलीतील विविध संघटनांची निदर्शने. कृषीप्रधान देशातील केंद्र सरकार साम्राज्यशाहीच्या दबावाखाली येत कोट्यावधी जनतेला अंधारात ठेवून भांडवली देशांसोबत गुप्त व्यापार करत आहे. सरकारच्या देशद्रोही स्वरूपाच्या कारभाराविरोधात शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्ग एकत्रित झाला असून केंद्र सरकारच्या सार्वभौमत्व, जनतेचे जीवनावश्यक हितसंबंध, धोरणात्मक स्वायत्तता आणि शेती व्यवस्था धोक्यात आणणाऱ्या शरणागतीविरोधात हा संप पुकारण्यात आलेला आहे. या संपामध्ये सांगलीतील विविध संघटना, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. निदर्शने करून शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. देशव्यापी संपात जिल्ह्यातील बँक कर्मचारी, आशा वर्कर्स, 5,000वर बांधकाम कामगार संपात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी संघटना, निवारा बांधकाम कामगार संघटना, बँक एम्प्लॉईज युनियन, शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना, शिक्षक फेडरेशन, पेन्शनर्स, श्रमिक संघटनांनी संयुक्तपणे निदर्शने केली. निदर्शनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. आज संपूर्ण देशामध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे. तो संप या देशातल्या सर्व केंद्रीय कामगार संघटना, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, बांधकाम कामगार युनियन्स याच्यामध्ये सहभागी आहेत. या कायद्याची मुख्य मागणी अशी आहे, संघटनांची मागणी अशी आहे की भारत सरकारने 30 कामगार कायदे महत्त्वाचे रद्द करून त्रोटक 4 लेबर कोड श्रमसंहिता तयार केलेल्या आहेत. या श्रमसंहितेमुळे कामगारांचे हक्क धोक्यात आलेले आहेत आणि देशातल्या कामगारांच्यावर गुलामगिरी लादली जाते. असंघटित उद्योगांच्यावर सुद्धा फार वाईट परिणाम होणार आहे आणि कायम कर्मचारी करण्याचा जो मुद्दा आहे तो त्याच्यातून बाजूला जातो. त्याच्यासाठी या सर्व 4 लेबर कोड रद्द करा अशी मागणी आहे. यामध्ये बँक युनियनसुद्धा आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे की याबद्दल आपल्याला आज आम्ही हा लाक्षणिक संप केलेला आहे. नमस्कार, मी विद्या कांबळे, सांगली जिल्ह्यातून एक आशा बोलते. आजचा हा संयुक्त कृती समितीचा हा मोर्चा आहे. संपूर्ण प्रत्येक संघटना एकत्रित येऊन हा मोर्चा न्याय हक्कासाठी लढत आहे. वेळोवेळी जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्हाला वेळोवेळी हे मोर्चे करावेच लागतात. म्हणून मला तमाम जनतेला हे सांगायचं आहे की संपूर्ण आपले कामगार व कर्मचारी ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन असाच लढा दिला तर आपल्याला निश्चित यश येणार आहे. एवढं 2 शब्द बोलते. धन्यवाद. आज देशभरामध्ये संघटित आणि असंघटित उद्योगातले सर्व क्षेत्रातील कामगार, या कामगारांचा आज देशव्यापी संप आहे. या संपाची प्रमुख मागणी 4 श्रमसंहिता ज्या या केंद्र सरकारनं लागू केलेल्या आहेत त्या त्वरित रद्द झाल्या पाहिजे आणि या त्वरित रद्द होत नाहीत तोपर्यंतच्या काळामध्ये या सर्व कामगारांचा संप हा लढा चालू राहणार आहे. आजचा या सांगलीमध्ये आयटक असू दे, CITU असतील, बाकीच्या सर्व अन्य संघटना असतील, या संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथे आज आम्ही हा मोर्चा केला आहे. या मोर्चामध्ये प्राधान्यानं महिलांचा सहभाग अग्रभागी आहे. त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, त्याचप्रमाणे अर्धवेळ परिचारिका आहेत, मध्याह्न भोजन काम करणाऱ्या महिला वर्ग आहेत, त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार या सर्व संघटनातले मिळून हा एकत्र आजचा हे आंदोलन आहे. या आंदोलनाची एकच पार्श्वभूमी आहे की जो 4 श्रमसंहिता कायदा लागू केलेला आहे तो त्वरित रद्द झाला पाहिजे. यासाठी देशातील 30 कोटीपेक्षा जास्त कामगार वर्ग आज रस्त्यावर येत आहे. या रस्त्यावर उतरून या 4 श्रमसंहिता लागू करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आम्ही आज इथं तीव्र निषेध करत आहोत. भविष्यकाळामध्ये हे जर श्रमसंहिता कायदे जर मागे घेतले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन या काळामध्ये सुद्धा देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये होईल. याचीच आज आमची ही एक चेतावणी आणि एक त्यांना पुनरावृत्ती पुढच्या मोर्चाची सुद्धा या माध्यमातून आम्ही देत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.